रोहा शहरात वाढत चाललेल्या अतिक्रमणाच्या समस्येवर अखेर नगरपालिकेने धडक कारवाई करत रस्त्यांना मोकळा श्वास दिला। शहरातील विविध भागांमध्ये राबवलेल्या या विशेष मोहिमेत रस्त्यालगत उभारलेली शेड, अनधिकृत बांधकामे आणि इतर अतिक्रमणे हटवण्यात आली। मुख्याधिकारी अजय कुमार येडके, आरोग्य अधिकारी मनोज पुळेकर आणि अतिक्रमण विरोधी पथकाच्या उपस्थितीत सागर डेअरी ते मेहंदळे हायस्कूल या मार्गावर मोठी कारवाई करण्यात आली। अनेक दिवसांपासून वाहतुकीस अडथळा ठरणारा हा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाल्याचं दिसून आलं। याशिवाय सागर डेअरी ते कोर्ट रोड परिसरातही बुलडोझरच्या साह्याने अतिक्रमण हटवण्यात आलंय। सतत होणाऱ्या ट्रॅफिक जाममुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या कारवाईमुळे मोठा दिलासा मिळालाय। स्थानिकांनी नगरपालिकेच्या निर्णयाचे स्वागत करत शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी अशाच सातत्यपूर्ण मोहिमा राबवाव्यात अशी मागणी केली आहे। भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी कडक देखरेख ठेवण्याची अपेक्षा देखील नागरिकांकडून व्यक्त होत आहे। आपण एक 8 दिवसापूर्वी आपला रस्ता जो आहे कोर्ट रोड आणि आपला जो पीडब्ल्यूडी गेस्ट हाऊस रोड आहे तिथे बऱ्याच ट्रॅफिकच्या समस्या आहेत आणि आम्ही असं पाणीयंत्री असं आढळलेलं की या बिल्डिंगच्या ज्या शेड्स आहेत त्या बाहेर आलेल्या आहेत। तसेच लोकांनी मार्जिनल प्रिमायसेस सुद्धा मध्ये बांधकामात परवानगी केलेली होती, त्यामुळे बऱ्याच ट्रॅफिकची अडचण होती। तसेच लोकांसुद्धा तक्रारी होत्या, त्या अनुषंगाने आपण नोटीस दिल्या होत्या। त्या नोटीसचा कालावधी संपलेला होता, तर आपण आज कारवाई आयोजित केलेली होती। त्यानुसार आपण जवळपास 15 ते 20 बांधकामं तोडलेली आहेत। अजून ही कारवाई चालूच आहे आणि अशा प्रकारे जिथे अशा काही तक्रारी असतील तर आपण कारवाई करून पुढची कारवाई आपण करत राहू।